एका ठिकाणी एका परिसरामध्ये काही पोरं मित्रमंडळी मिळून क्रिकेट खेळत होते आणि क्रिकेट खेळत असताना त्या ठिकाणी त्यांचा बॉल जवळच्या एका सोसायटीमधल्या कंपाऊंड वॉलमध्ये गेला. मग आता बॉल त्या ठिकाणी गेल्यामुळं एक तरुण बॉल आणण्यासाठी त्या सोसायटीमध्ये गेला. मग सोसायटीमध्ये बॉल शोधत असताना त्याला त्या ठिकाणी एक आंब्याचं झाड दिसलं. मग आता आंब्याचं झाड दिसल्यानंतर त्या आंब्याच्या झाडाला लागलेल्या मोठमोठ्या कैऱ्या आंबे दिसले. ते पाहून त्या तरुणाचं मन राहिलं नाही, म्हणून त्यानं काय केलं, त्या झाडाचा एक आंबा तोडला आणि आंबा तोडल्यानंतर तो त्या ठिकाणावर वापस आला. पण मात्र ज्या व्यक्तीचं जे झाड होतं त्या व्यक्तीनं आंबा तोडताना त्या पोराला बघितलं होतं आणि घडलेलं सगळं प्रकरण त्या व्यक्तीनं त्याच्या बायकोला सांगितलं की बघ, ते पोरं येतात, आपल्या झाडाचे आंबे तोडतायत, घेऊन जात आहेत, असं त्यानं त्याच्या बायकोला सांगितलं. मग आता ते बायकोला काय सांगितल्यानंतर तिच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. ती बिल्डिंगमधून खाली आली आणि खाली आल्यानंतर ज्या पोरानं ते आंबा तोडला त्या पोराला तिने पकडलं आणि फटाफट 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 मारहाण करायला सुरुवात केली. त्याला मारत 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 रोडवर सुद्धा नेलं आणि जोर जोरात आरडायला वाढायला सुरुवात केली. आणि घडलं एक धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बदलापूरमधील आपटेवाडी परिसरातील स्वानंद तरंग सोसायटीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या ठिकाणी या परिसरामध्ये 30 एप्रिल 2026 रोजी काही पोरं मिळून त्या ठिकाणी क्रिकेट खेळत होते. मग क्रिकेट खेळत असताना त्यांचा बॉल हा स्वानंद सोसायटीमध्ये गेला. मग सोसायटीमध्ये गेल्यानंतर एक पोरग बॉल आणायला गेलं. त्या ठिकाणी त्याला आंब्याचं झाड दिसलं. आंब्याच्या झाडाला चांगल्या मोठमोठ्या कैऱ्या लागल्या होत्या. ते पाहून त्याचं मन भरलं, म्हणून त्यानं त्या झाडाची एक कैरी तोडली. आणि ती बाई एवढी काय भयानक भडकली की तिनं त्या पोराला थेट मारहाण करायला सुरुवात करायला तिनं थेट त्याला मारहाण करायला आणि बोलायला सुरुवात केली. ती त्याला मारत 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 रोडच्या कडेला तिथपर्यंत घेऊन आली. त्या पोराला ती तर बोललीच, पण मात्र तिच्या आईवडिलांना, त्या पोराच्या घरच्यांना सुद्धा ती नको नको ते बोलू लागली. कारण काय होतं, कारण तर त्यानं त्या महिलेच्या आंब्याच्या झाडाचा एक आंबा तोडला होता, कैरी तोडली होती. मग आता त्यानं एवढा मोठा गुन्हा केला होता का, त्याच्यामुळे त्याला एवढी बेदम मारहाण केली, शिवीगाळ केली, चार चौघामध्ये पूर्ण सोसायटीमध्ये त्याचा अपमान केला, असा त्याचा नेमका काय गुन्हा केला होता, असा प्रश्न आजूबाजूचे लोक विचारत होते. त्या महिलेला वाटत होतं तिनं लयच मोठं काम केलं, ती लयच मोठी शहाणी झाली, तिनं त्याला एवढं बेदम मारहाण केलं, नको नको ते सुनवलं, एवढं तिनं त्या ठिकाणी अशा पद्धतीचं काम केलं. पण मात्र आता पोराची चुकी आहे म्हणून त्या पोराकडचे त्या महिलेला काही म्हणले नाही. उलट याच महिलेनं त्याला धमकी दिली की इथून पुढं जर तू आमच्या झाडाजवळ दिसला किंवा आमचे हाडाचे आंबे तोडले तर कपडे फाटेपर्यंत आम्ही तुला मारू, अशी उलट धमकी त्याला दिली. मग आता ते पोराकडचे त्याचा गुन्हा असल्यामुळं, त्याची चूक असल्यामुळं त्याच्या घरचे जास्त काही बोलले नाही. ठीक आहे, हे प्रकरण त्या ठिकाणी सोडलं. पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तक्रार किंवा काही फिर्याद दिली नाही. पण मात्र जे आजूबाजूला परिसरामध्ये पाहणारे जे लोक होते ते सुद्धा म्हणू लागले, काय बाई आहे बाबा, काय आघाव बाई आहे, एक आंबा तोडला म्हणून एवढं बोलतीये, तिच्या झाडाला काय सोनं लागलंय का, अशी सुद्धा नावं त्या महिलेला आजूबाजूचे लोक ठेवत होते. तर काही काही जण त्या महिलेचं सुद्धा समर्थन करत होते आणि म्हणत होते त्यांना कशाला ते झाडाचे आंबे तोडायचे, त्यांनी बल सांभाळून झाड वाढवलं आहे, त्याला पाणी घातलेलं आहे, लोकांना समजत नाही का त्याचे झाडाचे आंबे कशाला तोडायचे, कशाला लोकांच्या झाडाला हात लावायचा, असं काही जण म्हणतात. त्या महिलेचं सुद्धा समर्थन करतात. आता या दोन्ही बाजू आहेत, पण मात्र नेमका गुन्हेगार कोण आहे, कोणाकडून नेमकी मोठी चूक झाली, तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय आणि मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.